रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कुठे आहात आपण? रत्नागिरी जिल्ह्यात महत्त्वाचा एक प्रश्न म्हणजे विमानतळ. खूप वर्ष झाली विमानतळाचा प्रश्न निर्माण आहे. आपण आता जिल्ह्याचे मतदार म्हणून आलेले आहात. या दृष्टीने आपण त्याचा पाठपुरावा करणार का? नक्कीच आपल्या अपेक्षेची पूर्तता करणार. पहिला एक हायवे, 2 पिण्याचा पाण्याचा प्रश्न, 3 एअरपोर्ट, 4 इंडस्ट्री. हे माझे क्रम आहेत. दादा, आपण अनेक वचनं दिली होती ह्या निवडणुकीमध्ये. काय वचनं आता आपण आता खासदार झालात. आपण नाही, काय वचनं आता आपण बोला, एअरपोर्ट आहे, पाणी आहे, रस्ते, मुंबई गोवा महामार्ग. आता पण बोलतो ना मी. वचनं नाही त्याला, मी आता बोलतो. अच्छा. खासदार निवडून दिलात मी हे करीन. आताही बोलतो मी करणार म्हणून. प्राधान्य पुन्हा मंत्री म्हणून शपथ घेणार केंद्रात. ते मला माहिती नाही. सर, तुम्हाला वाटते दादा पुन्हा मंत्री नाही, ते व्हावं? वाटत बिटत मी स्वप्न पाहत नाही. पक्षाची जबाबदारी पक्षापुढे. मी मंत्रीपद मिळेल अगो कोणी का निवडणूक लढवलेली नाही. पक्षाने जबाबदारी दिली, मी पार पडलेली आहे. सर, रत्नागिरी जिल्ह्यात सक्रिय कार्याला कधीपासून सुरुवात करणार? उद्यापासून, आतापासून हे कार्यच आहे तुम्हाला उत्तर देणं. हं? जनतेसाठी तुम्ही केव्हा उपलब्ध? आजही उपलब्ध. आता जाताना कोणी काय घेऊन येईल मी सांगणार, मदत करणार. माझा पी आहे, स्टाफ आहे सगळा. जो अभी आपकी जीत हुई है, आप किसे श्रेय देना चाहते हैं? हाँ, किसे श्रेय देना चाहते हैं? श्रेय में माननीय हमारे देश के पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी, पंतप्रधान, इनको श्रेय देना चाहता हूँ. माननीय हमारे होम मिनिस्टर अमित भाई शाह, इनको श्रेय देना चाहता हूँ. तीसरे नड्डा जी और 4था देवेंद्र फडणवीस. आपके जो प्रतिस्पर्धी उनको कोई मैसेज देना चाहेंगे आप? किसको? आपके प्रतिस्पर्धी उनको कोई मैसेज देना चाहते हैं? मैं अभी मराठी में दिया. उनको आने वाले चुनाव विधानसभा है ना, जिस तरह से हमारे ऊपर, हमारे नेताजन के ऊपर जो जिस तरह से क्रिटिसाइज किया, तो आने वाले चुनाव में हम उसकी परतफेड़ करेंगे. दादा, कहा था कि 2 या 2.5 लाख वोटों से आप जीत के आएंगे, हाँ. लेकिन उतना फर्क नहीं दिखाई दे. क्या कारण हो सकता है? कारण कुछ नहीं है. चुनाव में बोलना पड़ता है उत्साहित करने के लिए कार्यकर्ता को, और जो मिले हैं ना वो 2-3 लाख से भी ज़्यादा है. जो देश का जो और महाराष्ट्र का रिजल्ट आप देखेगा ना, तो ये 53-54 हज़ार जो भी है ना, वो 3 लाख से भी ज़्यादा है. दादा, आपल्यासमोर आता 2 मोठे कोकणच्या दृष्टीने, एक मुंबई गोवा, रखडलेला मुंबई गोवा महामार्ग. नंबर 2 कोकण रेल्वेचा इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे. दोहरीकरण रखडलं असल्यामुळे आता अनेक गाड्या 7-7, 8-8 तास उशिरा होते. आपल्यासमोर एक मोठं चॅलेंज आहे. मला चॅलेंज काय नाही. ओके. मी एवढे वर्ष काम केलं आहे. मला सगळा कसे प्रश्न सोडवायचा चांगला अनुभव आहे. त्या माझ्या अनुभवावर कोणी शंका घ्यायचं काय कारण नाही. मला जे प्राधान्याने मी काढलेले विषय आहेत ते प्राधान्याने मी सोडवतो. रत्नागिरीचा त्याला महत्त्वाचा काय विषय आहे तुमच्यासमोर? मी बोललो ना, पहिला म्हणजे रोडचा, दुसरा म्हणजे पाण्याचा, तिसरा म्हणजे मी एअरपोर्टचा. असे मी 3-4 विषय काढलेत, ते प्राधान्याने घेणार. दादा, आता 2 महिन्यांनी काय महिन्यांनी दादा त्याच्यावर सिंधुदुर्गवासियांनी खूप प्रेम केलं या हो. निवडणुकीमध्ये. त्यांच्याबद्दल काय बोलू शकतो? सिंधुदुर्गचे लोक प्रेम करतात, आशीर्वाद देतात, योगदानही देतात. त्याचा प्रत्यय परत आणला. मी त्यांचा अतिशय ऋणी आहे. त्यांच्या उपकाराची आणि माझ्यावर जे प्रेम करतात त्याची मला तर वाटतं या आयुष्यात मी परतफेड करू शकणार नाही. एवढे उपकार त्यांचे माझ्यावर आहेत. म्हणून त्यांना सर्वांना धन्यवाद हा एकमेव शब्द सोडतो. दादा, रखडलेला आपला रिफायनरीचा प्रकल्प आता मार्गी लागेल असं आम्ही 2024 मध्ये समजायचं का? हो, समजायला हरकत नाही. काय आपल्यासमोर आता काय नाही विषय? आपण विचारलं समजायचं का? समजून जा. म्हणजे काय रिफायनरी मार्गी लागणार आहे? आता तुमचा प्रश्न तसा आहे. तुमचाच प्रश्न रिपीट तुम्ही विचारता.
तुम्ही बोला लागणार का? हो. म्हणजे त्याला विरोध बऱ्याच जणांचा आहे ना. विरोध मी जुमानत नाही. अच्छा. असले जुमानदार काय हे नाही. तोडपाणी पैसे दिले नाही म्हणून विरोध करायचा. भिकारीचा, गरिबांचा जो प्रश्न आहे तो न हाता आपल्याला काहीतरी दिलं का म्हणजे चालू. प्रत्येक ठिकाणी तोडबाजी ती आता बंद होईल. हायवेचं कोण मध्ये येईल ना हायवेवर, तो हायवेवर आडवा टाकून पुढे जाऊ उद्धवच्या भाषेत. दादा बेरोजगारीचा प्रश्न मिटवला. म्हणजे बेरोजगारीचा जो प्रश्न आहे सध्या कोकणामध्ये त्यासाठी काय तुमचे प्रयत्न असणार? मी याच्या चौथ्या बेरोजगारीचा प्रश्न बोललो. बेकारीचा प्रश्न सध्या इंडस्ट्री कोणती आणावी, मोठी इंडस्ट्री येणार आहे, पोषक वातावरण तयार केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीने लवकर मोठे प्रोजेक्ट आणावेत. हे माझे रत्नागिरी मोठे प्रोजेक्ट यावेत, इंडस्ट्री यावी आणि त्या लोकांचा नोकरीचा प्रश्न सुटावा, छोटे उद्योगी यावेत, हाही प्रयत्न माझा आहे. सर, सिंधुदुर्गात आपल्याला चांगलं मतदान झालं, रत्नागिरीत म्हणावं तेवढं झालं नाही, याचं कारण काय असू शकतं? कारण मला माहीत नाही, पण पुढच्या वेळेला ते की हे आहे ना गॅप आहे तो भरून काढू. मला शिवसेनेच्या बालेकिल्ल्यामध्ये कमळ फुललेलं आहे, काय कृती असेल? अगरबत्ती ओवाळी. कमळ फुलला तर अगरबत्तीचा दुसरा उपायच नाही. चांगली गोष्ट आहे ना. हवा आनंद आहे आम्हाला BJP वाल्यांना सगळ्यांना. हा घाम आहे ना, हा गरमीमुळे फुटलाय, बाकी काय कारण नाही आहे. तुम्ही म्हणाल बाळ माने यांना घाम आला होता वाक्यानी, असं काय नाही. सावंत आहे, बाळ माने, आम्ही ऐकून घ्या. कमळ फुललंय हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. BJPचं आहे. माझ्यामध्ये 39 वर्षानंतर हा योग आलाय. आम्ही सातत्य त्याचं ठेवू. पुढच्या होणाऱ्या निवडणुकीत कमळच सगळे फुललं पाहिजे. विनायक नारायण राणेंचा 2.5 लाखांनी मतांनी त्यांनी पराभव केला, काय उत्तर असेल? पुढे ते आहेत का? नाही असते तर सांगा, मला विचारतो मी काय झालं ते. त्यांचं बोलणं तर घेऊ नका हो. कुठल्याही त्यांनी कधी 10 वर्षात सांगितलं का ही कामं मी केली, एवढ्या तरुणांना नोकऱ्या दिल्या, एवढे उद्योग. त्यांना विचारा ना, आता घरी बसले आहेत ना, तर विचारा उद्यापासून. नाहीतर ते आता मातोश्रीला वॉचमॅनची नोकरी मिळेल त्यांना. सर, खासदारकीला आपण आधी तयार नव्हता, तरी पण पक्षाने माझा वैयक्तिक प्रश्न विचारू नये. नाही सर, दादा आता रत्नागिरीला आपण एक चांगलं शानदार कार्यालय सुरू करून रत्नागिरीकरांची सेवा करणार. अरे मी काउंटिंग पूर्ण व्हायच्या आतच काही लोकांना सांगून आलो मला ऑफिस पाहिजे, त्वरित पहा. आता इथल्या जमलेल्यानी तुमच्यासह कुठे ऑफिस असेल भाड्याने घ्यायला तयार. काँग्रेस 100च्या आतमध्ये आलेली पाहायला मिळते. काँग्रेस कसं बघता का काँग्रेस ह्याच्यापेक्षा काय चांगलं आहे, करू शकतं? कोण आहे त्यांच्यात? हे का फार मोठं नाही आहे काय, म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे. त्यांना तर त्यांचं सरकार येणार नव्हतं आणि येण्या इतपत काँग्रेस की क्षमता नाही मिळवण्या एवढं. आणि त्यामुळे फक्त लोकांना आम्हाला निवडून द्या, सत्तेवर येणार, आम्ही 1 लाख रुपये महिलांना हे फक्त थापा. काँग्रेस सर देशात सत्ता असताना कधी 1 लाख कोणा दिले नाही, 5 पैसे दिले नाही. आता थाप आहे. हे राहुल देऊ शकतो का पैसे? खरगे मोजून देऊ शकतात, काम नाही त्यांचं. दादा, आपण कोकणचे नेते असला तरी एक राष्ट्रीय नेते म्हणून आपल्याकडे पाहिले जातात. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने मुसंडी मारलेली, त्याकडे कसे पाहता आपण? मुसंडीला कसं देण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे ना. अपघाती एखादी गोष्ट घडली ती कायम होत नाही. यामध्ये आम्ही आत्मपरीक्षण करू, महाराष्ट्रात का घडलं, आम्ही नेते असताना असं का घडलं, कोणत्या नेत्यामुळे घडलं, निर्णय कोणी चुकीचे, सगळ्याचं आत्मपरीक्षण करू ना आणि योग्य वेळी तुम्हाला बातमी रूपात पोचू. कधी काळी कोकणात शिवसेनेचा बालेकिल्ला होता, पण आज शिवसेना कोकणातून हद्दपार झाली जवळपास झाली. ह्या मागचं कारण काय दादा? कारण काय? आपल्याला जुन्या आठवणी कधी येतात काय? मला जुन्या मी होतो त्या वर्चस्व होतं. वर्चस्व शब्द हे घ्या हेडलाईनसाठी. हां, आणि मी होतो वर्चस्व. शिवसेना कोणाची हिंमत नव्हती. आता उद्धवला काही बोलतात, कोण बोलत नाही. एक निकामी नेता शिव्या देणारा, वात्रट बोलणारा, असं त्याची आम्ही दखल घेत नाही. आम्हाला या देश
मोदींनी सांगितलं विकसित देश बनवायचा आहे, आत्मनिर्भर भारत देश बनवायचा आहे, सुरक्षित भारत देश, आणि बेकारी घालवायची, सुजलाम सुफलाम बनवायचं आहे. ते आम्ही कार्य करतो. यांची गती आमच्यात नाही. आणि आमच्या रस्त्यात आले ना, मगाशी सांगितलं तर ओव्हरटेक कसं करायचं ते करू. दादा प्रत्येक निकालात एक जर आपण प्रत्येक आजपर्यंत राण्यांचे विजय बघितले तर त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की हा निकाल जो आहे तो मी या गोष्टीसाठी समर्पित, मात्र हा आजचा निकाल आहे हा कोणासाठी समर्पित करावा? मी समजतो, जरा विचार करू द्या ना. असं इझी कोणाचं पण नाव घेणं बरोबर नाही. तर पक्षाचं आहे भाजपचं, भाजपचे पुढारी पण डाव्या उजव्या बाजूला आहे. कोणाला किती बरं वाटतं मग नाव सांगण्याचा मी विचार करतो. मतदारांना समर्पित चला, हा मतदारांना समर्पित. ठीक आहे, तुम्ही सांगता तर माझ्या सर्व